नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन बायोलॉजिकल सिस्टीम म्हणजे जे काही बायोलॉजिकल सिस्टीम असतात त्याच्यावरती रेडिएशनचा कोणता इफेक्ट पडतो आणि तो कसा त्याच्यावरती डिपेंड असतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ऑलरेडी आपण म्हणजे जे काही रेडिओ जे काही आयसोटोप असतात, रेडिओ आयसोटोप असतात किंवा रेडिओ जी ॲक्टिव्हिटी असते ती डिटेक्ट करण्यासाठी आपण दोन मेन ज्या टेक्निक आहे, ऑटो रेडिओग्राफी आणि लिक्विड स्क्लेटिनेशन काउंटिंग, हे आपण दोघेही पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये जे काही रेडिएशन असतात, जे काही एक्सरे असतात, गॅमा रेज असतात, त्याच्यामुळे बायोलॉजिकल सिस्टीमवरती कोणकोणता अफेक्ट पडतो, त्याच्यामुळे कोणकोणते डिसऑर्डर होऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम रेडिएशन काय असतं, काही एनर्जी इमिट केली जाते ॲटमपासून, जे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये किंवा पार्टिकलच्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे कसं काय इंटरॅक्ट करतं बायोलॉजिकल सिस्टीम इन बोथ हार्मफुल आणि बेनिफिशियल वे. म्हणजे ते हार्मफुलसुद्धा आहे आणि बेनिफिशियल. कारण की बेनिफिशियलमध्ये जर आपण विचार केला, याच्यामुळे आपण एन्व्हायरमेंटमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये अशा किंवा रिसर्चमध्ये याचा वापर करू शकतो. आणि हार्मफुलचा जर विचार केला, त्याच्यामुळे जर जास्त वेळ जर एक्सपोजर रेडिएक्टिव्ह जे मटेरियल आहे त्यासोबत जर आपल्या बॉडीचं झालं तर त्याच्यामध्ये जी काही स्किन असेल ती डॅमेज होऊ शकते, कॅन्सर होऊ शकतो, ल्युकेमिया होऊ शकतो. असे वेगवेगळे जे काही डिसऑर्डर आहेत ते याच्यामुळे होतात. तर याचं जे काही डिपेंड आहे ते त्याच्या टाईपनुसार, डोसनुसार किंवा एक्सपोजर ड्युरेशन किती प्रमाणात झालेलं आहे त्याच्यानुसार त्याच्यावरती बेस्ड आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचा बेनिफिशियल पण आहे, हार्मफुल पण आहे. मग आपण जे हार्मफुल जे काही आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि बेनिफिशियल आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे ऑटो रेडिओग्राफीच्या टॉपिकमध्ये आणि लिक्विड स्क्लेटिनेशन काउंटिंग या जो काही दोन टेक्निक आहेत रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर मेनली कोणकोणते रेडिएशनचे टाईप असतात, आयोनायझिंग रेडिएशन असतात आणि नॉन आयोनायझिंग रेडिएशन असतात. आयोनायझिंग रेडिएशनमध्ये आपल्याला हाय एनर्जी रेडिएशन आणि ते इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्याची कॅपेबल असतं. त्याच्यामध्ये एक्सरे येतात, गॅमा रेज येतात, अल्फा बीटा पार्टिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नॉन आयोनायझिंग रेडिएशनमध्ये लोअर एनर्जी रेडिएशन आपल्याला पाहायला मिळतात, जे की इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला UV, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज आपल्याला पाहायला मिळतात. हे त्याचे एक्झाम्पल झाले. हे झाले टाईप ऑफ रेडिएशन. तर सेल्युलर इफेक्ट म्हणजे आता इथून आपण पुढे इफेक्ट काय होतो बायोलॉजिकल सिस्टीमवरती ते डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा सेल्युलर इफेक्टवरती DNA डॅमेज होतं. रेडिएशनमुळे काय होतं, जे काही DNA स्ट्रँड असतो तो ब्रेक होतो, त्याच्यामुळे म्युटेशन त्याच्यामध्ये घडून येतं. प्रोटीन अल्टरेशन होतं, म्हणजे जे काही प्रोटीनचं स्ट्रक्चर असतं त्याच्यावरती अफेक्ट होऊन त्याच्या स्ट्रक्चरलमध्ये चेंजेस वगैरे येतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही सेल्युलर फंक्शन आहे त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात अफेक्ट पाहायला मिळतो. मेम्ब्रेन डॅमेजमध्ये जर आपण पाहिलं त्याचे जे काही परमॅबिलिटी आहे ती अल्टरनेशन होण्यामध्ये, सेल्युलर मेम्ब्रेनचं जे काही फंक्शन आहे म्हणजे जर सेल वॉल असेल तर सेल वॉलवरती जर ते जास्त वेळ जर एक्सपोजर झालं त्याच्यामुळे ते सेल वॉल जे काय असेल, मेम्ब्रेन असेल ती डॅमेज होऊ शकते आणि जे काही इंटरनल ऑर्गॅनिज असतात ते त्याला प्रोटेक्शन करायचं काम सेल वॉल करत असतं. त्याच्यामुळे डायरेक्टली दुसरे जे काही अँटीजन असतील, पॅथोजन असतील त्याच्यावरती त्याला हमला करण्यामध्ये रोखण्याचं काम जे काही सेल वॉल करत असतं. मग ते डॅमेज झाल्यामुळे ते इझिली होऊ शकते इंटरनल ऑर्गॅनिजमध्ये, DNA डॅमेज करू शकतं. असे वेगवेगळे जे काही सेल्युलर इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढचं आहे बायोलॉजिकल कॉन्सिक्वेन्स, म्हणजे सेल डेथ होऊ शकते. म्हणजे हाय रेडिएशन जर एक्सपोजर झालं त्याच्यामुळे अपोप्टोसिस, नेक्रोसिस होऊ शकतं. नेक्रोसिस म्हणजे जे काही टिश्यू असतील ते डायरेक्टली डॅमेज होतात. अपोप्टोसिस म्हणजे जे काही की पूर्णपणे जे काही सेल असेल ती पूर्णपणे डॅमेज होऊन डायरेक्टली त्याचं जे काही फंक्शनिंग आहे ते इनप्रॉपर होऊन जातं आणि ती सेल असेल किंवा बायोलॉजिकल एंटिटी असेल ती काही कामाची राहत नाही. म्युटेशनमध्ये जर आपण पाहिलं तर DNA चेंजेस, म्हणजे मी मगाशीच सांगितलं म्युटेशन केव्हा घडतं, ज्यावेळेस DNA ब्रेक होतो. DNA स्ट्रँड ब्रेक झाल्यानंतर तर त्यामुळे म्युटेशन कॉज होतं आणि म्युटेशन काय लीड करतं, कॅन्सर किंवा जेनेटिक डिसऑर्डर लीड करतं. आणि कार्सिनोजेनेसिस म्हणजे लॉंग टर्म जर एक्सपोजर झाला असेल त्याच्यामुळे कॅन्सर जो काही रिस्क आहे तो इन्क्रीज होण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. इम्पेअर ऑर्गन फंक्शन म्हणजे जे काही म्हणजे ज्या बोन मॅरोमधून, एक लक्षात ठेवा, जे काही आपली ब्लड सेल असतात ते सगळ्यात पहिल्यांदा बोन मॅरोमधून प्रोड्यूस व्हायला चालू होतात. तर जर बोन मॅरोवरती जर अफेक्ट झाला आणि इम्प्रॉपर फंक्शनिंग असलेले जे काही सेल प्रोड्यूस करण्याचं काम चालू झालं, कॅन्सर सेलचं प्रोड्युशन चालू झालं, मग आपलं जे काही बॉडी आहे त्याच्यामध्ये जे काही डिवायडिंग टिश्यू आहे किंवा इंटेस्टाईनमध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गन फंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा जो काही
रेडिएशनचा अफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जर बोन मॅरो काय काम करतं, रेड ब्लड सेल असतील त्याचं प्रोडक्शन करण्याचं काम करतं. जर तिथंच जर कॅन्सर झाला त्याला आपण म्हणतो ल्युकेमिया. म्हणजे जिथं बोन मॅरो आहे तिथं जे काही रेड ब्लड सेल जे काही ब्लड सेल प्रोड्यूस होत आहे तिथं जर कॅन्सर झालं तर त्याला म्हटलं जातं ल्युकेमिया. तर याच्यामुळे जे काही पूर्णपणे जे काही सिस्टीम असतील तर ती इनबॅलन्स होण्याचे चान्सेस किंवा ऑर्गन फंक्शन आहे ते पूर्णपणे ॲक्युरेटली रन होत नाही. ते झालं बायोलॉजिकल कॉन्सिक्वेन्स. त्याच्यानंतर ॲक्यूट रॅडिस सिंड्रोम त्याच्यामुळे होतं. म्हणजे जे हाय डोसेस जर शॉर्ट टर्म एक्सपोजर झाला असेल त्याच्यामुळे नोझिया, वॉमिटिंग, फटीग, स्किन बर्न, स्किन इन्फेक्शन होतं, स्किन डिसऑर्डर होतात किंवा जी काही इम्युनिटी आहे ती डिक्रीज होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात होतात. आणि याच्यामुळे जे काही डेथसुद्धा होऊ शकते. अशा प्रमाणात जे काही स्टेजेस वगैरेसुद्धा जाऊ शकतात. तर पुढचं आहे लॉंग टर्म इफेक्ट. लॉंग टर्म जर इफेक्ट जर पाहिला कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे ल्युकेमिया मी मगाशी सांगितलं जे काही बोन मॅरोला अफेक्ट करतं त्याच्यामुळे ल्युकेमिया होतं. थायरॉईड म्हणजे थायरॉईडचे जे काही ग्रंथी असतात आपल्या बॉडीमध्ये थ्रोटमध्ये तर त्याच्यामुळे थायरॉईडसुद्धा कॉज होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं, लंग कॅन्सर होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात होतात. त्याच्यानंतर कॅटरॅक्ट म्हणजे रात्री दिसायचं जे काय आहे ते बंद होऊन जातं. म्हणजे जे काय अंधुक दिसायला चालू होतं. किंवा इनफर्टिलिटी म्हणजे प्रोडक्शन करण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती डिक्रीज होऊ शकते. आणि जेनेटिक म्युटेशन त्याच्यामुळे जे काही फ्युचर जनरेशनमध्ये जे काही जेनेटिक पासआउट होणार आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा जे म्युटेशनमुळे जे काही थोड्या प्रमाणामध्ये जे काही ॲबिलिटी आहे ती सुद्धा त्यांची इन्क्रीज होऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे जेनेटिक टू जेनेटिक जे काही आहे तो डाटा ट्रान्सफर होत असतो. तर एका जेनेटिकमध्ये जर म्युटेशन घडून आणलं आहे रेडिएशनमुळे तर ते पुढं पासआउट होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणामध्ये असतात. एक्झाम्पल जर दिलं, आईवडिलांना जर शुगर असेल तर ती मुलामध्ये सुद्धा पासआउट होण्याचे चान्सेस भरपूर असतात. थायरॉईड जर असेल तर अशा प्रमाणात जे काही किडनी डिसीज असतील किंवा कॅन्सरच्या सेल असतील ते सुद्धा बाळामध्ये ट्रान्सफर होण्याचे चान्सेस होत असतात. मग तसंच रेडिएशनमध्ये असतं. जर एखाद्या ऑर्गनवरती एखाद्या जेनेटिक मटेरियलवरती जर अटॅक झाला असेल तर ती जर प्रेग्नेंट असेल वुमन तर ते पुढं जाऊन ते पासआउट होण्याचे चान्सेस भरपूर जास्त प्रमाणामध्ये बेबीमध्ये असतात. असे लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर बेनिफिशियल पण आहे. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये याचा रेडिओथेरपीमध्ये वापर होतो, स्टरलायझेशनमध्ये वापर होतो, UV रेचा वापर करू शकतो आपण स्टरलायझेशनमध्ये. जे काही एक्सरेमध्ये, सिटी स्कॅनमध्ये, इमेजिंग टेक्निक म्हणजे जर बोन डॅमेज वगैरे झाले असेल सिटी स्कॅन आपण करू शकतो. म्हणजे काही मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये, जेनेटिक्समध्ये, रिसर्चमध्ये याचा वापर भरपूर ठिकाणी रेडिएशनचा होत असतो. पण मग त्याच्यामुळे जास्त जर एक्सपोजर झालं, हा एक्सपोजरमुळे सुद्धा भरपूर चान्सेस कॅन्सरचे होऊ शकतात. वेगवेगळे जे काही डिसऑर्डर ते सुद्धा कॉज होतात. तर प्रोटेक्शन आणि सेफ्टी जर म्हटलं, जे ड्युरेशन आहे तो मिनिमाइज केला पाहिजे. डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे आपण सोर्ससोबत. बॅरियर यूज केली पाहिजे म्हणजे ॲप्रॉन्स वगैरे असतील, मास्क वगैरे असतील, ग्लोव्ज वगैरे असतील ते वापरले पाहिजे. PPE किट असेल तर ते वापरलं पाहिजे. किंवा जे काही सेफ्टी रेग्युलेशन आहे ते नीट आपण फॉलो केलं पाहिजे. अशामुळे जे काही प्रोटेक्शन आहे ते होऊ शकतं. सेफ्टी आपण इन्श्युअरमेंट करू शकतो. तर कन्क्लुजन जर आपण पाहिलं, वेगवेगळ्या सिस्टीमवरती कॉम्प्लेक्स वेने जे काही रेडिएशन इफेक्ट करत असतं. पण याचा वापर पण आहे एस्पेशली मेडिकल फील्डमध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये, रिसर्च फील्डमध्ये याचा वापर पण आहे. जर आपण सेफ्टी मॉनिटरिंगमध्ये आणि डिस्टन्स ठेवून जर काम केलं, व्यवस्थित काम केलं तर त्याच्यामुळे जे काही पुढे येणारे जे काही त्रास आहे ते आपल्याला होऊ शकत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण रेडिएशनचं बायोलॉजिकल सिस्टीमवरती कोणकोणते अफेक्ट पडतात ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.